पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम। प्रभु रामचंद्र भगवान की जय। हरि हरि। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया ठेविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन पुत्र हनुमान की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरे। भावार्थ रामायण अंतर्गत अरण्यकांडातील 8वा अध्याय चालू आहे। शूर्पणखेला युद्धरोध करतात अशा अध्यायाचं माहिती चालू आहे। हरि हरि। श्रीरामचंद्राय नमो नमः। पंचवटी गंगा तिथी श्रीराम सकावे देखो दृष्टी सुकावले सीता गोरठी आल्हाद पोटी सौमित्रा। श्रीरामा देवोनी आल्हादे कोकिळा कुंजती पंचशब्दे घुमरी घुमघुमती स्वानंदे सुखानुवादाती मधुर। श्रीरामा तू सीते तू धन्य धन्य सौमित्रा तू आयसे कपोत कुंज तो पुण्य पुरुषार्थी वने। स्वता प्रमाण की परप्रमा परत प्रमाण प्रयोगोपाधीने यावस्थित कोण। जहद लक्षणेचे काय प्रयोजन सुख सारिका पण विवादती। जे ते सुख बोले विचक्षण आत्मा ते स्वात्म प्रमाण तो जहद ते नेणे श्रीराम पूर्ण लक्षावा। आयसे पक्षी वादती तेने सुकावे श्रीराम मूर्ती लक्ष्मण चमत्कारे चित्ते सीता सती स्वानंदे। मयूरानंदे नाचत सुख पिंगळे अनुवादत येवनी बसल्या श्री रघुनाथ पुण्य पुरुषार्थ पाविला। अति पावन पंचवटी श्रीराम वसल्या जगदेठी मारेल राक्षसाच्या कोटी सुख संतुष्टी ते लोकी। ऐकोनी पक्षाचे पुंजित संतोषला श्री रघुनाथ सौमित्रासी स्वय सांगता आश्रम येते निर्मावा। अरुणा वरुणा संगमसार प्रांची सरस्वती पवित्र लक्षोण सुंदर कपालेश्वर करे सत्वर सुआश्रमा। गंगा तीर समसुशेळ वरक्षे पुष्पित सपळा। मल्या नीळ सुपरिमाळ सुखप्रबाळे वनी। तू तव निज सका लक्ष्मण सर्वांगे सुंदर सुलक्षणा। येते वस्ता सुख संपूर्ण करी निर्माण आश्रमा। चिमणाचे शुभ लक्षणा नामनो नेणे आपण। श्रीवंदोनी श्रीराम चरण करी निर्माण आश्रम। यज्ञशाळा दिवजशाळा जीवनशाळा शयनशाळा निर्मिल्या पर्णशाळा अतिविशाळा ऋषिवासा। वृंदावने सुमनवने सोबताती वने उपवने। बिल्वा स्वस्त मधुवने आम्रवने मगमगित। पंच वृक्षाची दाटी गंगा ते निकट निकटी
त्या माझी शोभे पंचवटी देखता दृष्टी मन निवे अरुणा वर्णा सरस्वती त्रिविनी वाहे आश्रमा प्रती सुंदर कपालेश्वर स्थिती सन्मुख वासते आश्रमे पंचवटी आश्रम सहावा हेची श्रीरामाची निज सेवा पंचवटी आश्रम सहावा हेची श्रीरामाची निज सेवा लक्ष्मणे केली सद्भावा रेघा श्रीराघव सुखार्थी उत्तमा उत्तमाश्रम स्थिती देखोनी सुखावे श्री रघुपती लक्ष्मणासी अति प्रीती सुखानुभूती अलिंगी स्वय श्रीराम सुख समेळे नाना पुष्पे नाना फळे निजाश्रमे दिदला बळी जनक बाळे समवेता श्रीराम सीताश्रम स्थिती तेने लक्ष्मण सुख संपत्ती सेवा करावया अहोरात्री उल्हास चित्ते चौगुणा कुसपुष्पे सुस्वाद फळे शीतळ जळे सुप्रेमळे लक्ष्मण पुरवे सर्व काळे सेवा बळे उल्हासी श्रीराम सेवेचे निज सुख लक्ष्मणासी अत्यंत अत्यंतिक विसरला द्वंद्व दुखा परमहरेक सेवेचा श्रीराम सीतेचे चरण तीर्था सौमित्र नित्य सेवी सेवी सी विवेकले जीवित सावचित्त सर्वार्थी सीते पासी संरक्षणा श्रीरामे ठेवून लक्ष्मणा आपण करो गेला स्नानाती विंदान तेथे झाले श्री रघुनाथासी देखता कदा निद्रा न करे सीता श्रीराम स्नाना गेला असता विश्रामता निजली लक्ष्मणाची दृष्टी समोरी सीता शोभावे निद्रा करे वस्त्र उडाले गुयावरी कुंचांत तरी निर्मुक्त सौमित्रासी श्रीराम ध्यान न देखे कुछ न देखे जगान सीता दिसताये नग्न हे ज्ञान तो नेने श्रीराम करो नियाला स्नान सीता दिसता हे नग्न लक्ष्मणासी सोयापन काय वचन बोलत स्त्री तवाग्नि कुंड केवाळ नरग्रत कुंभतो विवाळ देखो नी नारी गुहेस्थळ मन निछळ कुणाची पिता ज्याचा सुचिरभूत माता पतिव्रता निश्चित श्रीरामे सेवे नित्य रत त्याचे चित्त चळेना श्रीराम भक्ताची निजस्थिती गुह्य गुह्यात देखती तेने चळेना चित्तवृत्ती जाण निश्चिते श्रीरामा देहीच्या विकार वरती स्त्री पुरुषत्वाभिव्यक्ती देह देहातीत देखती त्याची वरती चळेना सीता जगदंबा स्वयंसृष्टी पाहुनी लक्ष्मणाची कसवटी ऐकोनी दोघाच्या गोष्टी स्वयंवटे सलज्ज लक्ष्मणाची स्थिती देखता सीतेने चरणी ठेविला माथा स्वय श्रीराम झाला वंदिता परम पूज्यता सौमित्री लक्ष्मणे घालो लोटांगणा दोईचे मस्तकी धरिले चरण सेवा सुख द्यावे मजापन पूर्ण पूज्यपन श्रीरामे ऐकोनी सौमित्र वचन श्रीरामे देता लिंगन दोघा नाठवे दोन्ही पण झाले परिपूर्ण परब्रह्म पाहून या पूर्ण बोध लक्ष्मण सेवे चालला सेवे लागी झाला सावध कथानुसार कथानुवाद अवतारा लक्ष्मण जावोनी वनासी नित्य आणि फळमुळासी तवतेने वनी एके दिवशी आश्चर्यासे देखले
शूर्पणखेचा लाडका सुत साम्राक्षेस विख्यात काळ खर्गाचे प्राप्त्यार्थ करी वनात तपचर्या तपस्तेजे आतुरवळी ध्यानी मंत्र मूर्ती आकळी तव त्यावरी वाढले वृक्षे जाळी झाले भोकाळी वारुळ सांब तपचर्या अति अद्भुत खर्गासी एकाग्र चित्त काळ खर्ग होता प्राप्त झाले प्रीता दृष्टे खर्ग उतरता सत्वार्थ शस्त्र देवता करी विचार महापापी दुर्धर खर्गे अघोर करील निर्दाळीन गो ब्राह्मण वध करील दीन जन त्याच्या हाता मी स्पर्शिना शरण लक्ष्मणा मी होईन हातो धर्माचा साकारी अंकिंचन कैवारी दीनजनाचे उद्धरी याच्या करी मी पावेन सांब जे जाळीत तप करीत लक्ष्मण फळे तोडी तेत खर्ग येऊन आतवरीत होय अस्तगत सौमित्रा वनफळे असुडिता अवचटे काळ खर्गाले हाता लक्ष्मण पाये सबोता तो खर्ग दाता न दिसेची खर्गे सुकावला करतळी हरके वेळा तुळी घाव पावया तोडी जाळे सांबते वेळे निवटिला घाव अतिशय दुर्धर जाळी सहित तुटले शिर बडबडा वाये रुधिर चिंतातुर सौमित्र कोण तपस्वी होतायेत मज गडला ब्रह्मगा स्वर्गे क्षोभेल दशरथ सत्ते श्री रघुनाथ क्षोभेल कैचे खर्गाले हाता तेने हात्या बैसली माता कैसेनी भेटो रघुनाथा चित्ते चिंता अनिवार न पाहे सन्मुख ब्रह्महत्याचे मुख श्रीराम न पाये सन्मुख जीवी लागले दुःख परम दुःख सौमित्रा माता पिता गोत माझा श्रीराम समर्थ त्यासी सांगो वर्तांत प्राचितार्थ कुशेन करिता श्रीराम नाम स्मरण कोटी दोषा होय धन त्यासी झाली अनन्ये शरण हत्या हरण निमिषार्धे मुखी श्रीराम नामावरती हृदय श्रीरामाची मूर्ती पावला पावले श्रीराम स्थिती दोष निवर्ते श्रीरामे श्रीराम स्थिती पाऊल पडे तेने समाधी सुख गाडे प्राचित झाले बापुडे श्रीरामाकडे पाहताची हत्या भय श्रीराम स्थिती दृढ धरोनिया चित्ती पुसावया प्राचितार्थी आला निश्चिते सौमित्र श्रीरामा सीता पुसे आपण स्त्री सेवा वाचून लक्ष्मण दिसता याती उद्विग्न दीनवदना भासे श्रीराम म्हणे सीते प्रती सौमित्र नहे विषयार्थी दिसे नूतन खर्गाची प्राप्ती काही वना प्रती प्रवर्तले तव लक्ष्मण येऊनी आपण साष्टांग घातले लोटांगण दोष घडला जी संपूर्ण कर्पापन करावे जय जयाजी रघुनाथा नाथ बंधू दीननाथा कृपा करेगा भगवंता मज रक्षिता आन नाही तळी धरित्री पाहता वरी आकाश निहाळिता दाही दिशा दांडोळिता मज श्री रघुनाथा आन नाही मी तव नेने माता पिता बंधू भगिनी तुची तत्वता कौशल्येने निरूपिले वनायता मज रक्षिता तुची तू लक्ष्मणाचे दीन वचन ऐकोनी श्री रघुनंदना मग संकेत पुसे आपण हेरू मस्तक घालो न सांगता हुए वनी वनफळे तोडिता उचित खर्गाले हाता त्याचा गाव पाहू जाता
जाळी त्या अर्थात तोडिले. तो जाळीत तप करीत तपसी होता वारुळा. त्याचा मज गडला गात प्राचितार्थ मज सांग. ऐकोनी सौमित्राचे वचन मग बोलला श्री रघुनंदन. वैश्य क्षत्रिय की शूद्र ब्राह्मणा वदिला कोण जाळी माझी. न करिता हा इत्यार्थ सांगता मे प्राचितार्थ. लक्ष्मण धाडिला त्वरित परीक्षार्थ प्रेताच्या. लक्ष्मण ते शरीर पाहे डोळा व्यासुरमुख दाडा विक्राळा. खापराय सासवाय काळा नेत्र आणला सारिखी. लक्ष्मण सांगे इथर्थ मजगडला राक्षस घात. ऐकोनी हासे श्री रघुनाथ मुखे धर्मार्थामा. तुझं नाही निज ज्ञान शस्त्र देवता ती सज्ञान तिने जाणून आपण दुष्ट निर्दळन सोय केले. तो जरी सावध असता तरी करता तुझ्या गाता. तुझ प्रसन्न शस्त्र देवता न झुंजता निर्दाळीला. राक्षसा तुर्बळी होता दुर्धर तपी शस्त्र प्राप्त्यर्था. दुष्टावरी क्षोभोनी शस्त्र देवता त्याची घाता तिने केले. तपस्वियाच्या केले घाता दोष बैसला माझे माता. ऐसे न म्हणावे तत्वता दोष सर्वता न मानावा. करावया राक्षसाचे घात मी आलो या वनात. शस्त्रे धरोनी तुझा हात केला प्राणांत दुष्टाचा. तू तवनयसी कर्म करता तुझ्या धरोनी हाता. दुष्ट दमिला शस्त्र देवता दोष सर्वता तुझ नाही. दोष नाही तुझे माता पुरा पुसने न लगे. प्रायचित्ताय से श्रीराम बोलता उल्लासता सौमित्र. धन्य नान श्री रघुनाथा शोधोनी काढले विद्यार्था. मी तो नये कर्म करता दोष सर्वता मज नाही. धन्य धन्य श्रीराम कृपा म्या घेतले दोष संकल्पा. तोची केला निर्विकल्पा पुण्य पाप नाही. ऐसे बोलो लक्ष्मण मस्तकी धरले श्रीराम चरण. श्रीरामे दिदले आलिंगन समाधान सुबंधू. श्रीरामाचे निज भक्त कर्मे करो नियालिप्त. हरिभक्ताचे पडता चरित्र नित्य मुक्त महादोषी. करावया राक्षसाच्या गाता काळ खडगाले आता. श्रीरामे पूजले सद्भावता. काळ सर्वता सायामा. काळ साय झाला स्वभावता. काळ खडगाले न प्रार्थिता. राक्षस निर्दळणी आता. जाण तत्वता सौमित्रा. राक्षस वदावयारणी आजीपासून झाली भोवणी. येथोनी विचरतावनी सावधानी वर्तावे. याचा सूड घ्यावयासी राक्षस येतील कपटे वेसी. योगी संन्यासी तापसी स्वास्थ्यासी नत्करावा. अगत्ये मानेल कर्तव्यता ते मज पुसावी तत्वता. मज पुसल्या विन सर्वता अल्पई कार्यार्था न करावे. श्रीवंदून श्रीराम वचन सौमित्र सदा सावधान. तो तेथे करावया पुत्र शोधन. होईला गमन शूर्पणखेचे. शूर्पणखा स्वयंलंकेसी देखती झाली दुष्ट स्वप्नासी. पटाभिषेक होता सांबासी. चरण घातेसी लोटीला. मस्तकी शेंदुराचा टिळा गळा रक्त कन्हेराच्या माळा. मुकमा केले काजळा भोता पाळा गोळांगुळचा. सर्वांगी तेलमर्जन नग्न गर्दवावरी आरोहण. दक्षिण दिसे करो निगमन गोमरे प्रवेशला. शूर्पणखा सांगे रावणासी दुष्ट स्वप्न देखिले सांबासी. मी जाईन पद्मपुरासी. पद्मपुराणास पुरासी विमानेसी ते आले.
भेटोनी त्रिसरा खरदूषणासी मग पाहू आली ते सांबासी ते कोणी त्याच्या शिरछेदासी आक्रंदेसी आरंबळे काय विंदान झाले अशी कोण उठली गे वसी काळ कृतांत भीती जासी तेने भूमीसे स्वीकारले हा स्वभावे उघडी दृष्टी ते सुरा पळती दिक्पुटी कळी काळाची निवटी दृष्टी तो हाटी पडला भूमी तुझ म्या नवस केले बहुवस अस्वस्थ सेवानी उपवास थोर धरली तुझी आस्तो तो दास झालासी तुझ्या देखोनी मुक्कमळा मजत पाना सुटला बाळा तो साम परलोकासी गेला मजसी आबोला धरुनी आई सेविला पण एक मुखावरी ठी मुख हा कोणे वदिला बाळक थोर दुःख मदती दले रडोनी काय करू येत कोणे केला पुत्रघात त्यासी पावया निश्चित वन समस्त ते शोधी तव खड्ग सहित धनुष्य बाणवणी देखिला लक्ष्मण सांब जीव घाती हाची संपूर्ण त्याचे भक्षेन मी करीन सामवदिला करिता ध्यान तो जरी असता सावधान तरी याचे करिता सरसगट प्राशन बळ संपूर्ण सांभासी साम माझा तुरवळी येणे वदिला ध्यान समेळी यासी मी सगळेची गिळी करीन रांगोळी हाडाची माझा सांब वदिला येणे सांगो खरा दिका ग्राणी ते तो मजला जिरवाने मारून नेणे त्यापासी याचे अंगी बळ संपूर्ण सबळ बळाचे लक्षण डोळा दोन्ही सहस्त्र नयन आणि नागचिन्ह भाऊसी डोळ्या माझी कुर्मदृष्टी कळे काळा नचळे पुष्टी शेष सैन चिन्ह प्रष्टी आदृष्ट दृष्टी अंगवने यासी बळे गिळू जाता हा करील माझ्या गाता छळून मारावा सर्वता याची कांता होणे स्वरूप रूपे अति सुंदर अलंकार त्या ल्याली मनोहर वांकी अवधुमाचा गजर उभी समोर सोमित्रा शीस फुल राखडी फराब कोंडा पोफळ चाफे कळी केतकील दांडा दोई हाती जडीत चुडा मुखी विडा सुरंग अंगी मर्दुवीची कांचोळी गळा हारे कावळी पाठीवरी येणी मोकळी गोंड दुफुलीला सहित नेसली शिरोदक पाठोळा मध्यभागी जडीत कटी मेकळा हळदी उठिली मुख कमळा काजळ डोळा बळबळीत डोळे मोडे लक्ष्मणाकडे दुडी पिडी करोनिया पाया पडे लाजोनी पाठी मोडी मुरडे पाहे देवडे लक्ष्मणासी मी तरी कुबेराची भगिनी तुमची प्राप्ती लागोनी बैसले होते अनुष्ठानी धर्मपत्नी मी होईन सुंदरावळे डोळ्यासी परी रामाज्ञा ठवे लक्ष्मणासी राक्षसी ती कपटेसी विश्वास त्यासी न धरावा ती घेऊनी कमळ माळा घालू आली लक्ष्मणाच्या गळा ये रुमानोनी विठाळा परता सरला सक्रोध मल सारखी सुंदर कांता वनी मिनली आहे कांता नपुसंकई न सरे मागुता तुझी पुरुषता सवय व्हा मी तव तुझी केवळ चरणदासी सेवा करिणारनिसी शेन करू पर्णशे जैसी शंका मानसी न धरावी माझा भोगी लागू अर्थ कळेल सर्वई भावात माझे संगे पुरुषार्थ जगी विख्यात पावाल सौमित्र म्हणे ऐकाता श्रीराम माझा श्रेष्ठ भरता त्याचे आज्ञा मज न होता तुझ सर्वता अंगीकारी श्रीराम श्रेष्ठ बंधू तो कैसा कोण पुरुषात कैसी दशा समूळा नावया मानसा मार्ग जिज्ञासा पुसत येण्याची मार्गे गंगा तिटी श्रीराम आश्रम पंचवटी श्रीराम होसे जगदेटी
सीता गोरटे समवेत माझ्या पुत्राचे हे वैरी रम्याश्रम गंगात्री नांदता ती बरव्या परी सीता सुंदरी प्रियतोत्तम श्रीराम आणि लक्ष्मण दोघे छळून मी मारण सीता सुंदरी नेऊन सोय अर्पिन लंकानाथ मग पंचवटी सजावून श्रीरामा घालो निलोटांगण भाऊजी वंदिते श्रीचरण बाईसी शरण सर्व भावे मी तर तुमची दाखटी जाऊ मजवरी कृपा करावी बहु भावे साचे धाकटे भाऊ लग्न गौरव न मानिती भावे साचे आज्ञे विन माझे न करीती पाणी ग्रहण भाऊजीसी तुम्ही सांगून लावावे लग्न सौमित्रासी सीता म्हणे श्रीरामासी सौमित्र कष्टतायाणसी सुंदर कांता जोडिली त्यासी मज वनवासी सांगा तिनी श्रीराम पाये जो सुंदरी उलट बाहुल्या देखे नेत्री हे तो केवळ निशाचरी छळणावरी आलीसी तिचा जाणो निभावात हसोनी बोले श्री रघुनाथ माझा सौमित्र संकेत असे प्रीत एक सुंदरी ऐकास प्रीत सुंदरी पाठीसी लिहिल्या अक्षरासी आज्ञा माने सौमित्रासी पत्र न माने ओ तयासी मुखवचनासी मानिना आज्ञा मागता एका एक मुहूर्ती श्रीरामी मुख पतीसी पत्र दाविता देख तेथे इमुख म्यान पावे विमुखपणाचा सोळा बघा किती नखरे करते असं असतंय बघा ही मायामध्ये ठकली फसवणूक करणारा कसा कसा तयार करतो विमुखपणाचा सोहळा मुळी चाला माझ्या कपाळा लग्न पत्रिका न दिसे डोळा श्रीराम भोळा म्हणून दोघा छळावे हे माझे मत परी श्रीराम छळणासी नये प्राप्त आपले कळवणे दिवर्त पत्र गुप्त पृष्ठभागी आज्ञा लग्न वनी लक्ष्मण निर्दळीन मग निर्दाळावा श्री रघुनंदन खर दुसेनानीन पद्मपुरा निकटी श्रीराम मारिजेल राक्षे सुगटी सीता हिरोनी गोरटी नेईल बेटी लंकानाथ श्रीराम दुबाहू माणूस खर दुसेन उग्र राक्षस श्रीरामा मारितान लगे निमिष सीता लंकेश भोगिल पुत्र वैरी वदावा पुढे विचार केला निज निवाळे सलज्जे बोले सीते पुढे मज साकडे ओढवले नेम केलासी भाऊसी भावेसी लग्न पत्रिका ते पाठीसी पाठी मोरी मी बैसू कैसी भाऊजी से तुम्ही सांगा पाठी मोरी बैसता जाण लाजे जाईल माझा प्राण बाईजी सांगून आपण पत्र लिहून करी द्यावे स्त्रियाचे जिन्ने लज्जायमान बाईजी जाना तुम्ही समस्त प्रार्थोनी श्री रघुनाथ पत्र लिखित करी द्यावे श्रीरामाचा निज भावार्थ पत्र दिदल्या वाचील अर्थ मग करू धावेल अनर्थ केला प्रितार्थ या लागे सौमित्रा ते वरूपासी तरी पत्र लिहू दे पाठीसी नाही तरी जाओ निवनासी येईल मानसी ते करी वरी ऐसे ऐकोनी श्रीराम वचन उक्सा बुक्सी करी रुदन जळोते अनिकाचे वदन श्री लक्ष्मण निजपती भाऊजी शिवते तुमचे चरण मी तो पतिव्रता संपूर्ण प्राणपती श्री लक्ष्मण तुम्ही कठीण न वदावे मग श्रीराम बोले धर्मवचन श्रेष्ठ भाव जय माते समान
कनिष्ठ ते लेकरू जाण लाजेसी कारण असेना. मग श्रीरामा पुढे पाठी मोरी येऊनी बैसली झडकरी. पत्र लेवावे पाठीवरी आज्ञाधारी मी तुमची. शूर्पणखेची न पडे दृष्टी पत्र लिहिली कठी प्रष्टी. पत्री लिहिले बिकट गोष्टी सावधान दृष्टी अवधारा. सहनासिक सगट ओठ वेगे करावे सरसपाट. हाची हिचा शेषपाट आज्ञा वरिष्ठ हे माझी. करू नये स्त्री हनन या लागी चारा कावा प्राण. करावे नासिक छेदन हेची सुलक्षण पैचे. सुलग्न पैचे काय लेले पाठीसी हे तो न कळे शूर्पणखेसी. वंदोनी श्रीराम सीतेसी लक्ष्मणासी ते आली. लक्ष्मणापासी ते आली. वेगी घेऊनी माळेसी वरू आली लक्ष्मणासी. तो कोपला तिसेसी निर्लज्ज होसी तू एक. श्रीरामाचे आज्ञा विना मी न करी पाणी ग्रहण. जळो तुझे काळे वदन आज्ञे विनवरू येसी. भाऊजी बाईजी कृपाळू पूर्ण तिही तिथले आज्ञापन परी तुम्हापासी कठीणपण. सांगेन कुण ते ऐका. भाऊजी श्याम सुंदर जगदेटी बाईजी चापे कळी गोरठी. मज भेटली पंचवटी आज्ञा वाकुटी वरावे तुम्हा. तोंडीचे तोंडी आज्ञापन सौमित्र म्हणे मानी कोण. तोंडीचे तोंडी होईल वरण सत्यदान सुंदरी. माझा विश्वास नाही तुम्हासी जन्मकंठने पायापासी कठी. लटके बोलिल्या चरणासी मुख श्रीरामासी केवी दाखू. थोर सरमले ती वनांती चरण तळहाती न हाती. दोघे सैन करू एकांती तेने विश्रांती पावाल. लक्ष्मण म्हणे तू तवलंड बोलाची बडबड उतंड. गाय हनोनी फोडील तोंड तू वैशा रांड बिचारिणी. श्रीरामाचे हस्तलिखित देखल्या विन न लावी हात. जवळी आलिया करीन घात मनोनी खरगा हात घातला. म्हणे मी कपाळ करंटी सत्य न माने माझी गोष्टी. श्रीराम लिखित पहा दृष्टी मनोनी प्रष्टी दाविले. श्रीरामाची हस्ताक्षरे सार्थक वाचिली. सौमित्रे वेणी दंड धरोनी करे बलात्कारे पाडिले. मी काय धाकुटी कर्णकुमारी मज झोंबोनी पडिता प्रथैवरी. मीच पडते धरणीवरी पुरुषार्थ करे प्राणनाथा. पहा किती पर्याय केला, किती धोका देण्याचा प्रयत्न त्याच्याविषयी. पाय देव निवडावरी सवष्ट नासिका शस्त्रधारी. सरसग कटून क्षणा माजारी राहिला दुरे शस्त्रेसी. गाये उडविले कपटपण क्रूर राक्षसी अति दारुण. 12 हस्त एक एक स्तन नाके विन विक्राळ. सुबद फेफे करीत निगे शब्द नाके शंक करी. सुबाद फेफे करीत निगे शंक नाके विना ती वृद्ध धरिला क्रोध सौमित्री. जैसे म्या केले कपट तैसेच झाले सपाट. याचा मी भरीन गोट मुकाच्या पसरिले. मूक पसरी गिळावयासी तव लक्ष्मण शस्त्राते हातवसी. घाव घालावा जोशिसी तो राक्षसी पळाली. सौमित्राला पंचवटी श्रीरामासी सांगितली गोष्टी. समूळ राक्षसी ते खोटी टाळी पिटते परस्परे.
धन्य श्रीराम सूर्यवंशी कपटी ओळखिली राक्षसी पत्र लिहिले पाठीसी ते नेमी अतिशी दंडिले पत्र पडते तिच्या हाती ते भोवती आम्हा भोवती भली श्रीरामे केली युक्ती पत्रार्थी दंडिली तुझी आज्ञा आत्यंतिक आज्ञेने तिसी लावली शिकस ओठ छेदिले नाशिक विरूप देखते केली सुपाय ओढी नखे देखा या लागी म्हणती सुर्पनखा सौमित्रे छेदोनी नाशिका टाकिले उदका माजारी सुर्पनखेचे छेदिले नाक ते तीर्थी मासे निर्नाशिक अद्यापि देखती लोकायसे सुटंक दंडिली तिचा न घ्यावा निज प्राणायसी तुझी आज्ञा पूर्ण या लागी ती राखिली जाण गेली पळून पद्मपुरा तव सीतेसी मने रघुनंदन सौमित्र पत्नीचे लग्न नाशिका लावणी सुलग्न आला सावधान सौमित्र रणभोले सोहळ्या कारणे होईल बाणाचे उठणे असुद्धे अंबा शिंपणे तळी बसविणे शस्त्राचे येते रत्नाचे रणधेंडा वाळणी पडती राक्षस मुंडा आईने पायीन धोई कडा शस्त्रे बडबडा पडतील श्रीराम बोलिला पण झाले कलहासी कारण त्रिशरानी खर दूषण निर्दाळी नरन कंदणे ऐसे बोला ताची जाण भाऊसी आले स्फुरण कराव्यारी मर्दन धनुष्य बाण उचले एका जनार्दना शरण आले श्रीरामा स्फुरण निर्दाळीन खर दूषण सुरती अवदान मज द्यावे इथे श्री भावात रामायणे अरण्य कांडे का कार्तिकाया सुर्पनका विरूपकरणं नवमाष्टमोऽध्याय पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरे श्री राम जय जय राम 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 हरे हरे ओम तत्सत हरि ओम तत्सत हरि ओम शांति शांति शांति